हॅलो स्टुडंट, मी मोहिते दीपमाला निवास, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक. इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागील पाठात आपण प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यामधील सुधारणा पर्वाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर रा. भांडारकर यांचा अभ्यास केला. आज आपण सर सय्यद अहमद खान यांचा अभ्यास करणार आहोत. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817. विख्यात मुस्लिम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतितज्ञ. जन्म दिल्लीचा. त्यांचे पूर्वज हेरातचे. सम्राट अकबराच्या काळात ते भारतात स्थलांतरित झाले आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने सेवा करू लागले. त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते. सर सय्यदांच्या वडिलांचे नाव सय्यद मुत्तकी. मोगल दरबारात त्यांचे वजन होते. सय्यद अहमदांचे मातुल आजोबा ख्वाजा फरीदुर्शन अहमद हेही कर्तृत्ववान होते. मोगल दरबारात त्यांनाही सन्मान दिला जात होता. सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु होती. परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता. पवित्र कुराण, गुलिस्ता, बोस्ता यासारखे फारसी ग्रंथ, काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तीकडून शिकले. गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्जा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला. त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले. स्वतःची जीवनशैली सुंदर असली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. 1838 साली सर सय्यद यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सर सय्यद यांनी मोगल दरबाराची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला. तथापि हा विरोध भावनिक वृत्तीने केला जात होता. वास्तव वेगळेच होते. सर सय्यद यांना त्याची जाणीव झाली. मोगल सम्राटाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दरबाराचे नोकरचाकर सांभाळणेही कठीण झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला निवृत्तीवेतनही दिले जात नाही हे सर सय्यद यांना दिसत होते. अशा वेळी मोगल दरबाराशी आपले भविष्य जोडणे त्यांना योग्य वाटत नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आगा येथे नायब मुन्सी या पदावर त्यांची नेमणूक झाली. 1841 मध्ये ते मैनपुरी येथे मुनसब झाले. सर सय्यद हे मोगल दरबाराची नोकरी करीत नसले तरी मोगल दरबाराकडून त्यांना 1842 मध्ये जवाद उद दौला अरिफ जंग हा किताब मिळाला. 1846 मध्ये सर सय्यद यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली. त्यांच्या वडील बंधूंचे निधन झाल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या आईच्या जवळ राहणे योग्य वाटत होते. त्या काळात त्यांची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे त्यांनी पत्रकारिता आणि लेखन यांच्याद्वारे आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील एक पत्र चालवित असत. ते त्यांनी हाती घेतले, पण त्यात त्यांना यश आले नाही. बिजनौर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची 1855 मध्ये नेमणूक झाली. 1857 उठाव झाला तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले. तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते. सर सय्यद यांच्या जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्या आईलाही याची तीव्र झळ लागली. त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. परंतु अखेरीस परिस्थितीचा विचार त्यांनी मुसलमानाच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे हे त्यांनी ठरवले. 1857 उठावावर अस्वब ई बगावत ई हिंद हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी बंडाची कारणमीमांसा केली. ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली. बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखवलेल्या सूडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले असेही मत व्यक्त केले. ब्रिटिश काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे
त्यांनी भारतीय जनमताचे प्रतिबिंब त्यात पडत नाही आणि ब्रिटिशांचेच नुकसान होते असेही मत व्यक्त केले. त्यानंतर लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिले. 1857च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला. ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी अशी एकमेव जमात मुसलमानांची होय असे विचार त्यांनी या ग्रंथात मांडले होते. 1867 त्यांची बदली बनारसला झाली. 1869 ते इंग्लंडला गेले. तेथे युरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले. त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांना विख्यात स्कॉटिश साहित्यिक टॉमस कार्लाइल याचा स्नेहपूर्ण सहवास लाभला. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आणि सर सय्यद यांनी लिहिलेल्या एसेज ऑफ द लाईफ ऑफ मुहम्मद या पुस्तकावरही त्यांनी चर्चा केली. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांना त्यांनी भेटी दिल्या. लंडनमध्ये 1.5 वर्षाहून अधिक काळ राहून सर सय्यद अहमद भारतात आले, ते अनेक शैक्षणिक योजना घेऊनच. ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणाचा लाभ हिंदूंनी करून घेतला. याउलट हे शिक्षण आम्हाला नको असे ठामपणे सांगणारा 8,000 मौलवींनी सह्या केलेला एक अर्ज मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला सादर केला. मुसलमानांचे धर्मांतर घडवून त्यांना ख्रिस्ती करणे हा सरकारच्या इंग्रजी शिक्षणामागचा हेतू आहे अशी त्यांची खात्री झाली होती. सर सय्यद यांना मात्र शिक्षण संस्था ह्या आधुनिक इंग्रजी शिक्षण संस्थांच्या धर्तीवर उभ्या केल्या जाव्या असे वाटत होते. इंग्रजी शिक्षणाला विरोध करून मुसलमान आपले नुकसान करून घेत आहेत अशी त्यांची ठाम धारणा होती. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फारसी आणि इंग्रजी अशी 2 पत्रे काढली. तथापि कट्टरपंथीय मुसलमानांनी काफिर, क्रिस्ताळलेला अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीका केली. सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती. ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे अशी त्यांची धारणा होती. इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता. काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पेट्रिऑटिक असोसिएशन हा पक्ष काढला. मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते. हिंदू आणि मुसलमान ही स्वतंत्र राष्ट्र आहेत अशी त्यांची कल्पना नव्हती असे मानण्यास जागा आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थात हिंदूंनाही प्रवेश होता. 1861 व्हायसरायच्या काउन्सिलमध्ये 3 हिंदूंचा समावेश त्यांनी केला. तथापि यात मुसलमान का नाही असा प्रश्न न करता त्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र या एकतेबद्दल पुढे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती. सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले. 1875 मुसलमान तरुणांना उदार आधुनिक शिक्षण मिळावे हा या त्यामागचा हेतू. या विद्यालयाचेच पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर 1876 त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला. 1878 व्हायसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1883 अलीगढमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे 1886 त्यांनी मोहमेडन एज्युकेशन कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी हे या संघटनेचे उद्दिष्ट. 1887 लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले. 1889 एडिनबरो विद्यापीठाने त्यांना LL.D. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्माननीय सदस्य होते. सर सय्यद यांना इतिहास, राजकारण, पुरातत्वविद्या, पत्रकारिता, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये आवड होती. बराणीचे तारीख-ई-फिरोजशाही, अब्दुल फजलची आईन-ए-अकबरी, जहागीरचे तुजक हे ग्रंथ त्यांनी संपादिले. बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले. धर्माच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो. 1857च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्ट्री ऑफ बिजनौर आणि हिस्ट्री ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनौर
हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1839 मध्ये झाला. ताराबाई शिंदेनी इसवी सन 1982 मध्ये स्त्री पुरुष तुलना या विषयावर निबंध लेखन केले. या निबंधातून त्यांनी जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथाबंदी या सुधारणांना पाठिंबा देत त्यांनी स्त्री पुरुष समानतेची मागणी केली. धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे, स्त्रियांचे अधिकार नाकारणारा आहे, कारण तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे, असे ताराबाईंचे मत. ज्या काळात स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते, स्त्री ही पुरुषांची दासी आहे असे मानले जात असण्याच्या काळात आपले पुरोगामी विचार मांडण्याचे धाडस ताराबाईंनी दाखवले. म्हणून पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या ताराबाई शिंदे या भारतातील पहिल्या विचारवंत होत. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873. महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, त्यानंतर ब्रह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी बाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजी बाबा हे संस्थानमध्ये काही काळ शिक्षकांची व कारकुनाची स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातीभेदाला थारा न देणारे होते. जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून 1891 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व 1893 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठलरामजींची धाकटी बहीण जनाबाई तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिला त्यांनी पुण्यास आणून हुजूर पागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्प मिळकत यावर काटकसरीने राहून 1898 मध्ये ते BA झाले. 1895 साली अमेरिकन युनिटेरियन मिशनरी यांच्या व्याख्यानांमुळे एकेश्वरवादाचा परिचय होऊन तसेच मार्क्स म्युलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थना समाजातील न्यायमूर्ती रानडे, रा. भांडारकर, मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेले. मुंबई येथील प्रार्थना समाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची त्यांची ऑक्सफर्ड येथील मॅजिस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. 1901 ते 1903 ही 2 वर्षे त्यांनी मॅजिस्ट्रेट कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. भारतातून येण्यापूर्वी 1903 सप्टेंबरमध्ये ॲम्स्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. 1903 अखेरीस मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. धर्मप्रचार कार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल मिशन, उदार धर्मग्रंथ वाचन, तरुण ब्रह्म संघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबई बाहेरील प्रार्थना समाजात शेकडो व्याख्याने दिली.
त्यानंतर प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालवलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थना समाजातील धोरणांना पसंत नसल्याने प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध 1910 मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर देखील त्यांचे धर्मकार्य चालूच होते. 1923 मध्ये मंगरुळ येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. 1928 मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालवले. 1933 पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ होते. भारतातील विविध प्रांतात गेलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मच कार्य आहे. 1901च्या खानेसुमारीचा आधार घेऊन भारतातील विविध प्रांतातील अस्पृश्यांची लोकसंख्या 1/6 असल्याचे लेखाच्या व व्याख्यानांच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चांदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. 16 ऑक्टोबर 1906 मध्ये ही स्थापना करण्यात आली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरवल्यामुळे या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मांडला. तर उच्चवर्णीयांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग. मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा अशासारख्या भागात त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांसाठी सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आईवडील हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. मुंबईबाहेर पुणे, मनमाड इत्यादी ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थापनेनंतर 6 वर्षातच एकंदर 14 ठिकाणी 23 शाळा, 55 शिक्षक आणि 1100 मुले, 5 वसतिगृहे, अन्य 12 संस्था व 7 आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील 7 प्रांतात वाढवला. 1912 मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्याला हलवले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती ती जागा नगरपालिकेकडून घेऊन श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक मदतीने ₹1,25,00,000 खर्च करून मिशनसाठी अहिल्याश्रम ही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारण कार्याचे 1920 पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले तर विठ्ठलरामजी शिंदे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. 1923 साली मिशन संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधींच्या स्वाधीन करून शिंदे मिशन बाहेर पडले. त्यानंतर ही पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकरी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इत्यादी बाबतीत ते अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारण कार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती. शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळीत उच्च नैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे कौन्सिलच्या 1920च्या निवडणुकीत पुण्यातून मराठ्यांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची इच्छा होती, परंतु ती त्यांनी अव्हेरली, कारण त्यांना जातीय तत्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजन समाज त्याचा कैवार घेणारा बहुजन पक्ष स्थापन करून त्याच्या वतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उद्यमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधासाठी झटण्याचा निर्धार केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी प्रणीत 1930च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींच्या
मुलींना अनितीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था 1907 मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाहक म्हणून त्यांनी काम केले. 1911 साली मुंबईत एक मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली. 1918च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे यासाठी त्यांनी चळवळ राबवली. पुणे येथे 1928 साली भरलेल्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ, तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. 1926 ते 1932 या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसात एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी, तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. शिंदे यांना संशोधन लेखनाची आवड असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यता विषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्था विषय होता. अस्पृश्य वर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबंधी 1905 मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. बहिष्कृत भारत, अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग हे लेख, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे व या विषयावरील प्रमुख लेखन. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्व काळापासून वर्तमान काळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इत्यादी विषयांचे विवेचन केलेले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधाचा सविस्तर उहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला हे त्यांनी दाखवले. भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये भक्ती या तत्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कसा होत गेला याचे विवेचन केले आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील काळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेखसंग्रह या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासन वर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्वज्ञान या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1898, इंग्लंडमध्ये 1901 ते 3 व येरवड्याच्या कारागृहात 1930 असताना लिहिलेली रोजनिशी व माझ्या आठवणी व अनुभव हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदना, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष अनुभवाला येतात. अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्ती व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले त्याबद्दल त्यांना कर्मवीर तसेच महर्षी या उपाधीने गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे निधन पुणे येथे झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाजातील जाती व्यवस्थेला विरोध करून डॉक्टर आंबेडकर यांनी समतेला प्राधान्य देणारा लढा उभा केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे कार्य त्यांनी केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दलित समाजाला दिला. महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह करून दलितांना तळे खुले केले. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत ही या सत्याग्रहामागे त्यांची भूमिका होती.
विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे त्यांनी सार्वजनिक दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला. व्रतपत्रीय कार्य, जनजागरण आणि सामाजिक लढा उभारणे या उद्देशाने बाबासाहेब वृत्तपत्राकडे वळले. वृत्तपत्र हे सामाजिक जागृतीचे एक हत्यार आहे असे ते मानत. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वृत्तपत्रे लिहिली. डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करून दलित उद्धार करण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी वर्गाला चांगले जीवन लाभावे यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यानंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर भर दिला. डॉ. बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी निर्माण केलेले संविधान होय. त्यानंतर 1956 मध्ये त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर रामस्वामी नायकर. तामिळनाडूमधील एरोड या शहरात 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नायकर यांनी समाजसेवेची अनेक वर्षे अनेक कार्य केली. महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न केले. समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या ग्रंथांच्या विरोधात लढा दिला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वैकोम सत्याग्रहात भाग घेतला. तामिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमानी आंदोलन सुरू केले. स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर आपले क्रांतिकारी विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजोपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांना लोक पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्वतः भाग घेतलाच, परंतु अन्य स्त्रियांनाही सत्याग्रहात सामील होण्यासाठीची परवानगी महात्मा गांधीजींच्याकडून मिळवली. 1942च्या चले जाव चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कामगार व शेतकरी यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने केली. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय वागणूक मिळावी, तसेच स्त्रियांना कारखान्यात काम करण्यासाठी चांगले वातावरण असावे यासाठी त्या आग्रही होत्या. त्यानंतर स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा मिळावी म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. 1942च्या चले जाव आंदोलनातही त्या सक्रिय सहभागी होत्या. त्यानंतर संस्थानिकांचे योगदान, याच्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे महाराजा होते. त्यांनी आपल्या संस्थानात अनेक पुरोगामी धोरणे स्वीकारली. अस्पृश्य व आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश काढला. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केल्या. राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गाव तेथे ग्रामपंचायत सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीचे सदस्य साक्षर असले पाहिजेत ही अट घातली. गाव तिथे वाचनालयाची स्थापना केली. संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले. शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू करण्यात आला.
बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, त्यानंतर इत्यादी गोष्टी सुरू केल्या. संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा कायदा केला.